त्र्यंबकेश्वर येथे आद्य शंकराचार्य जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे। या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। कमेश्वर आश्रम येथून शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। शाही मार्गाने पुढे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, आव्हान आखाडा, कुशावर्त खुंट, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर असा मार्ग पार करत ही मिरवणूक शेवटी आद्य शंकराचार्य घाट येथे समाप्ती झाली आहे। संपूर्ण मार्गावर भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविलाय। या शोभायात्रेत आद्य शंकराचार्यांची प्रतिमा आकर्षक रथामध्ये विराजमान करण्यात आली होती। ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुम केला होता। कार्यक्रमाला विविध आखाड्यांमधील साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरीजी महाराज, आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे अध्यक्ष शंकरानंदजी महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, निरंजनी आखाड्याचे धनंजय गिरी महाराज, जुना आखाड्याचे दीपक गिरीजी, तसेच विष्णुगिरी, नीलकंठगिरी, मनीषगिरी, आव्हान आखाडा शांतिगिरी महाराज, अग्नि आखाडा दुर्गानंद ब्रह्मचारी महाराज, महानिर्वाणी आखाडा दिनेशपुरी महाराज, बडा उदासीन दानमुनी महाराज, अट्टल आखाडा पाचके पुजारी यांसह अनेक मान्यवर साधू महंत सहभागी झाले होते। शोभायात्रेनंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतलाय। या सोहळ्यामुळे त्र्यंबकेश्वर आणि नगरीत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।